रोजच्या जेवणाबरोबर तोंडी लावायला असो किंवा उपवासाला असो, तर हा अगदी चटपटीत पदार्थ पटकन होतो आणि टेस्टलाही खूप छान लागतो, अगदी तोंडाची चव वाढवतो. तर आज आपण बनवणार आहोत लिंबूचे लोणचे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचे खमंग रेसिपीज कट्टा या चॅनलवर. मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. तर आज आपल्याला बनवायचं आहे लिंबाचं लोणचं. त्यासाठी मी मोजून 1 किलो लिंब घेतलीत वजनी. पिवळसर लिंब पातळ सालीची आपल्याला इथं घ्यायची आहे. लिंबू स्वच्छ धुवून पुसून घेतली होती आणि ती सुरीच्या साह्याने आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर माझी लिंब ही मीडियम साईजची आहे, तर मी याच्या 4 फोडी करणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 8 फोडी करू शकता. तर याच पद्धतीने मी सगळे लिंबू कट करून घेणार आहे. तर माझे इकडे लिंबू कट होत आहेत, तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे मी नवीन टाकलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. तर बघा, मी अशाच पद्धतीने सगळे लिंबू कट करून घेते. तर या ठिकाणी मी सगळे लिंबू कट करून घेतले आहेत. ज्या बिया बाजूला निघतील त्या बिया काढून घ्यायच्या आहेत, बाकी बिया काढायची काही गरज नाही. तर इथे मी सगळे लिंबू कट करून एका पातेल्यात ओतून घेते. आता या पातेल्यात मी घालणार आहे 2 चमचे मीठ. चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे. यात 2 चमचे सफिशियंट होतं. आता हे मिक्स करून आपल्याला पातेलं झाकून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आता हे मी 10 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. तोपर्यंत आपल्याला गूळ कट करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी 1 किलो गूळ घेतला आहे. 1 किलो लिंबूसाठी 1 किलो गूळ आपल्याला अगदी परफेक्ट प्रमाण आहे. प्रमाणसुद्धा सोपं आहे. तर इथं गूळ कट करते मी. याआधी पण मी लिंबाच्या लोणच्याची रेसिपी शेअर केली आहे, पण ती साखरेच्या लोणच्याची आहे. हे लोणचं अतिशय टेस्टी होतं, तोंडाची चव वाढवतं. रोजच्या जेवणाबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि लिंबूचे महत्त्व तुम्हाला माहितीच आहे किती गुणकारी आहेत. तर इथे बघा 10 मिनटं झालेत, गूळसुद्धा कट झाला आहे आणि आपल्या लिंबांनासुद्धा मीठ घातल्यामुळं पाणी सुटलं आहे. आता यात आपण हा गूळ घालून घ्यायचा आहे आणि गॅसवर आपण हे ठेवून देणार आहोत. तर फुल फ्लेमवरच मी हे ठेवलं आहे. अलगद अलगद आपण हे खालीवर करून घेऊया. हे जसं शिजेल तसं खाली जाणार आहे. तर इथं बघा व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं आहे. खूप काही असे मसाले यात लागत नाही. अगदी कमी साहित्यात होणारा हा अगदी चवदार पदार्थ तयार होतो. तर इथं फक्त मी बॅडगी मिरची पावडर घेतली 1 चमचा, कारण आंबट गोड लोणचं आहे. आणि उपवासासाठी तुम्ही जर जिरं खात असाल तर जिरं घाला, नाहीतर काही हरकत नाही, नाही घातलं तरी. तर मी जाडसर कुटलेलं जिरं यात घातलं 1 चमचा. आणि बऱ्यापैकी आपला गूळ वितळला आहे. गॅसची फ्लेम फुलच आहे आणि हे आपल्याला छान असं उकळू द्यायचं आहे. एकदा मिक्स करून घेतलं आहे. अगदी कमी वेळात हे लोणचं तयार होतं. छानपैकी गूळ वितळला की एक 15 मिनटं ह्याला फक्त लागतात. 5 ते 7 उकळ्या फक्त याला येऊ द्यायच्या आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता, जशी उकळी आली तशी मी फ्लेम लो करते आहे. 2 मिनटं लोवर ठेवून परत फुल फ्लेम करायची आहे. अशा आपल्याला 5 ते 7 उकळ्या घ्यायच्या आहेत. तुम्ही अगदी नवखे असाल हे लोणचं बनवायला, तरीसुद्धा तुम्ही अतिशय व्यवस्थित हे लोणचं बनवू शकता. अजिबात खराब होत नाही. याला तेल लागत नाही किंवा पाणी लागत नाही. तर वर्षभर या लोणच्याला काहीही होत नाही. तर मी अशा पद्धतीने ह्याच्या उकळ्या काढून घेते. फुल फ्लेम केली की वर आलं की आपल्याला 2 मिनटं लो फ्लेम करायची आहे, परत फुल फ्लेम करायची, वर आलं की आपल्याला परत लो फ्लेम करायची. अशा मी 5 ते 7 उकळ्या घेते. आता मी गॅस ऑफ केला आहे. 4 ते 5 तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर इथं तुम्ही बघू शकता लोणचं आपलं छान असं अगदी थंड झालं आहे. 4 ते 5 तास याला झाकून ठेवलं होतं आणि हे बऱ्यापैकी छान दाटसर झालं आहे. जसं हे जुनं होईल तशा या फोडीसुद्धा मऊ होतील. अगदी सालीसकट तुम्ही खाऊ शकाल. तर अगदी स्वच्छ धुवून घेतलेल्या बरणीत मी हे भरून देते आहे. याला वर्षभर काहीही होत नाही. तर तयार आहे आपलं झटपट लिंबाचे लोणचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय.